इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 6वे निर्देशांक स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. 1. किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. विधाने आहेत: अ. निर्देशांकाचे भौगोलिक साधन. ब. हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. क. आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. ड. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय 1. क आणि ड. 2 अ आणि ब. 3 ब आणि क. 4 अ आणि ड. उत्तर 2 अ आणि ब. 2. निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. अ. भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ब. भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. क. योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ड. निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. पर्याय 1 ब क आणि ड. 2 अ क आणि ड. 3 अ ब आणि ड. 4 अ ब आणि क. उत्तर 4 अ ब आणि क. 3. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. अ. प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्त्व दिले जाते. ब. विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क. बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड. भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासपेर आणि पास्टेची पद्धत वापरली जाते. पर्याय 1 ब क आणि ड. 2 अ क आणि ड. 3 अ ब आणि ड. 4 अ ब क आणि ड. उत्तर असेल 1 ब क आणि ड. 4. निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने. अ. निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात. ब. गोळा केलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते. क. प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते. ड. निर्देशांक वस्तूमधील गुणात्मक बदलांकडे दुर्लक्ष करतात. पर्याय 1 अ क आणि ड. 2 अ ब क आणि ड. 3 अ व आणि ड. 4 ब क आणि ड. उत्तर असेल 2 अ ब क आणि ड. प्रश्न 5वा आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. गट अ गट ब. तर याचं उत्तर असेल 2. 1चं आहे ड, 2चं अ, 3चं ब आणि 4चं क. प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध पूर्ण करा. 1. किंमत निर्देशांक भाव वाढ, तर संख्यात्मक निर्देशांक शेती उत्पादन. 2. P0 मूळ वर्ष किंमत, तर P1 चालू वर्ष किंमत. 3. लासपेर निर्देशांक मूळ वर्षाचे परिणाम, तर पास्टे निर्देशांक चालू वर्षाचे परिणाम. 4. एकीकृत निर्देशांक एक चल, तर संयुक्त निर्देशांक चलांचा गट. प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणे सोडवा. 1. खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. दिलेली आकडेवारी. तर मित्रांनो, या पद्धतीने सूत्र असेल. या स्टेप बसून तुम्ही हे उत्तर काढू शकता. दुसऱ्याचं उत्तर. तिसरा आहे, खालील आकडेवारीवरून मूल्य निर्देशांक काढा. मूल्य निर्देशांकाचे सूत्र दिलेले आहे. स्टेप 1 मध्ये बेरीज करा. स्टेप 2 मध्ये सूत्रात बसून या पद्धतीने उत्तर येईल. 4. खालील आकडेवारीवरून लासपेर आणि पास्टेचा किंमत निर्देशांक काढा. तर याचे सूत्र स्टेप 1 मध्ये गुणाकार करायचा आहे. स्टेप 2 मध्ये बेरीज करा आणि सूत्रात बसवा. हे उत्तर येईल. प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा. 1. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. उत्तर 1. सर्व वस्तूंना समान महत्त्व दिले जाते. त्यामुळे
प्रत्येक वस्तूचा प्रभाव सारखाच असतो, तर भारान्वित निर्देशांकात विविध वस्तूंना त्यांच्या महत्त्वानुसार वेगवेगळे भार दिले जातात. साधा निर्देशांक पद्धतीमध्ये भार वापरले जात नाहीत, तर म्हणून गणना सोपी व जलद होते. तर भारान्वित निर्देशांकात वस्तूंचा वापर, किंमत किंवा प्रमाणानुसार त्यांचा प्रभाव ठरला जातो. साधा निर्देशांकात अचूकता तुलनेने कमी असते, कारण प्रत्यक्ष जीवनात सर्व वस्तूंचे महत्त्व समान असते. तर भारान्वित निर्देशांकात अचूकता जास्त असते, कारण तो वास्तव आर्थिक परिस्थितीचे योग्य चित्र दाखवतो. साधा निर्देशांकात लहान प्रमाणातील अभ्यास, प्राथमिक विश्लेषण किंवा शिक्षणासाठी उपयुक्त ठरतो, तर भारान्वित निर्देशांक हा गणना तुलनेने कठीण असते, कारण प्रत्येक वस्तूसाठी भार विचारात घ्यावा लागतो. साधा निर्देशांकात वास्तव परिस्थितीला ग्राहकांच्या खर्चाच्या नमुन्यांचे अचूक प्रतिनिधित्व करत नाही, तर भारान्वित निर्देशांक सरकार, अर्थतज्ञ आणि संशोधक आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर करतात. 2. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. वस्तू व सेवांच्या किमतीत कालानुसार झालेला बदल मोजतो किंमत निर्देशांक. तर संख्यात्मक निर्देशांक वस्तूंच्या उत्पादनात किंवा परिमाणात झालेला बदल मोजतो. किंमत निर्देशांक महागाई किंवा भाड समजण्यासाठी हा निर्देशांक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर संख्यात्मक निर्देशांक हा अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढ किंवा घट याचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो. किंमत निर्देशांक ग्राहकांच्या जीवनावर होणारा परिणाम दर्शवतो, तर संख्यात्मक निर्देशांक हा भौतिक प्रमाणावर आधारित असल्यामुळे उत्पादन क्षमता दर्शवतो. किंमत निर्देशांकात किंमत हा मुख्य आधार असल्यामुळे खर्चातील बदल स्पष्ट होतो, तर संख्यात्मक निर्देशांकात शेती, उद्योग, उत्पादन क्षेत्रातील प्रगती किंवा मंदी ओळखण्यासाठी मदत करतो. किंमत निर्देशांकाची उदाहरणे आहेत ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक. तर संख्यात्मक निर्देशांकाची उदाहरणे आहेत कृषी उत्पादन निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक. 3. लास्पेर निर्देशांक आणि पास्टी निर्देशांक. उत्तर: लास्पेर निर्देशांक मूळ वर्षातील परिमाण हे भार म्हणून वापरले जाते, तर पास्टी निर्देशांकामध्ये चालू वर्षातील परिमाण हे भार म्हणून वापरले जाते. लास्पेर निर्देशांकात तुलना करताना मूळ वर्षातील खरेदीचा नमुना स्थिर धरला जातो, तर पास्टी निर्देशांकात तो सध्याच्या खरेदीच्या नमुन्यावर आधारित असल्यामुळे अधिक वास्तववादी ठरतो. लास्पेर निर्देशांकाची गणना तुलनेने सोपी असते, कारण मूळ वर्षातील माहिती निश्चित असते, तर पास्टी निर्देशांकाची गणना कठीण असते, कारण चालू वर्षातील सर्व माहिती गोळा करावी लागते. लास्पेर निर्देशांकात किंमत वाढ जास्त दाखवण्याची प्रवृत्ती असते, कारण ग्राहकांच्या बदलत्या सवयी लक्षात घेतल्या जात नाहीत, तर पास्टी निर्देशांकात किंमत वाढ कमी दाखवण्याची शक्यता असते, कारण ग्राहक स्वस्त पर्याय निवडतात. लास्पेर निर्देशांकात दीर्घकालीन तुलना आणि धोरण विश्लेषणासाठी उपयोगी ठरतो, तर पास्टी निर्देशांक बदलत्या बाजार परिस्थितीचे अधिक अचूक प्रतिबिंब दाखवतो. प्रश्न 5 आहे, खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत आहात ते कारण स्पष्ट करा. 1. निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. असहमत. कारण निर्देशांक केवळ किमतीतील बदल मोजत नाहीत, तर परिमाण आणि मूल्य यातील बदलही मोजतो. किंमत निर्देशांकाबरोबरच संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांकही वापरले जातात, त्यामुळे निर्देशांकाचा वापर विविध आर्थिक बदल मोजण्यासाठी होतो. 2. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. असहमत. कारण निर्देशांक हा नमुन्यावर आधारित असल्यामुळे सर्व घटकांचा समावेश होत नाही, तो अपूर्ण किंवा चुकीच्या आकडेवारीवर अवलंबून असू शकतो. मूळ वर्षाची निवड, सूत्राची मर्यादा आणि गुणवत्तेतील बदल लक्षात न येणे या उणिवा असतात, त्यामुळे निर्देशांक पूर्णपणे खात्रीशीर नसतो. 3. निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. असहमत. कारण निर्देशांक तयार करण्यासाठी मूळ वर्ष आवश्यक असते, सर्व बदलांची तुलना ही मूळ वर्षाशी केली जाते. मूळ वर्षाचा निर्देशांक 100 धरला जातो आणि त्यावरूनच पुढील वर्षातील बदल मोजले जातात, त्यामुळे मूळ वर्षाशिवाय निर्देशांक तयार करणे शक्य नाही.
प्रश्न 6 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: निर्देशांक हे अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचे सांख्यिकीय साधन असून कालानुसार किंवा स्थळानुसार झालेल्या बदलांचे मापन करण्यासाठी वापरले जाते. वैशिष्ट्य: एक सांख्यिकीय साधन. निर्देशांक हे संख्याशास्त्रावर आधारित असून आर्थिक बदल मोजण्यासाठी वापरले जाते. 2. सरासरीचे विशेष रूप. निर्देशांक हे सरासरी काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे व बदल टक्केवारीत दर्शवतो. 3. तुलनात्मक स्वरूप. दोन वेगवेगळ्या कालावधीतील किंवा स्थळांतील बदलांची तुलना करता येते. 4. एकीकृत व संयुक्त स्वरूप. एक चलावर आधारित निर्देशांकाला एकीकृत आणि अनेक चलावर आधारित निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक म्हणतात. 5. मूळ वर्षाची गरज. निर्देशांक तयार करताना मूळ वर्ष निवडले जाते. 6. मूळ वर्ष बरोबर 100. मूळ वर्षाचा निर्देशांक 100 धरून इतर वर्षांची तुलना केली जाते. 7. कल दर्शवणे. अर्थव्यवस्थेतील वाढ घट समजण्यासाठी उपयोग होतो. 8. आर्थिक वायू भारमापक. निर्देशांकाला अर्थव्यवस्थेचा वायू भारमापक म्हटले जाते कारण तो आर्थिक स्थिती दर्शवतो. 2. निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: निर्देशांक हे अर्थशास्त्रातील आर्थिक विश्लेषणासाठी अत्यंत आवश्यक साधन आहे. त्याच्या सहाय्याने विविध आर्थिक घटकांचा अभ्यास करता येतो. महत्त्व: 1. धोरण ठरवण्यास मदत. सरकारला कृषी, औद्योगिक, वेतन व महागाई संबंधी योग्य धोरण तयार करता येते. 2. कल व प्रवृत्तीचा अभ्यास. उत्पादन, किंमत, आयात निर्यात यातील बदल समजतात. 3. भविष्याचा अंदाज. भूतकाळ व वर्तमान माहितीच्या आधारे भविष्यातील आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येतो. 4. महागाई मोजणे. किंमत पातळीतील वाढ घट मोजून महागाई नियंत्रणासाठी उपाय करता येतात. 5. वास्तविक माहिती सादर करणे. चलन फुगवटा काढून खरी आर्थिक स्थिती समजते. 6. तुलना सुलभ होते. वेगवेगळ्या कालावधी व प्रदेशातील आर्थिक स्थितीची तुलना करता येते. 7. व्यवसाय निर्णयासाठी उपयोग. उद्योगपती, गुंतवणूकदार यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते. म्हणून निर्देशांक हे आर्थिक नियोजन, विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. प्रश्न 7 आहे. सविस्तर उत्तरे लिहा. 1. निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. उत्तर: निर्देशांक तयार करताना विविध टप्प्यातून जावे लागते. योग्य पद्धतीने निवड व गणना केल्यास निर्देशांक अधिक अचूक व विश्वासार्ह ठरतो. निर्देशांकाच्या रचनेच्या पायऱ्या. 1. निर्देशांकाचा हेतू ठरवणे. निर्देशांक तयार करण्यापूर्वी त्याचा उद्देश स्पष्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, किंमत बदल मोजायचा आहे की उत्पादनातील बदल हे ठरवणे महत्त्वाचे असते. 2. मूळ वर्षाची निवड. मूळ वर्ष हे संदर्भ वर्ष असते. ते सामान्य परिस्थितीचे वर्ष असावे. उदाहरणार्थ, युद्ध, दुष्काळ, संकट नसलेले. मूळ वर्ष खूप जुने नसावे. 3. वस्तूंची निवड. निर्देशांकासाठी सर्व वस्तू घेणे शक्य नसते, त्यामुळे प्रातिनिधिक वस्तू निवडाव्या लागतात. त्या लोकांच्या सवयी, गरजा व वापर दर्शवणाऱ्या असाव्यात. 4. किमती आकडेवारी गोळा करणे. निवडलेल्या वस्तूंच्या किमती विश्वासार्ह स्रोतांकडून गोळा कराव्यात. किमती योग्य व निष्पक्ष असणे आवश्यक आहे. 5. योग्य सरासरीची निवड. निर्देशांक तयार करताना साधारणपणे अंकगणितीय सरासरी वापरली जाते. ती सोपी व समजण्यास सुलभ असते. 6. योग्य भार निवडणे. सर्व वस्तूंचे महत्त्व समान नसते, त्यामुळे काही वस्तूंना अधिक भार दिला जातो. भारामुळे निर्देशांक अधिक वास्तववादी बनतो. 7. योग्य सूत्राची निवड. निर्देशांक काढण्यासाठी विविध सूत्रे उपलब्ध आहेत, जसे की साधा, लासपेर, पाश्चे. उद्देश व उपलब्ध माहितीप्रमाणे योग्य सूत्र निवडले जाते. निष्कर्ष: वरील सर्व पायऱ्यांचे योग्य पालन केल्यास निर्देशांक अचूक व उपयुक्त ठरतो. त्यामुळे आर्थिक विश्लेषण अधिक विश्वासार्ह होते.